एक्झाम्पल 4 याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन आहे, राईट द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द फॉलोइंग सर्किट्स. म्हणजे सर्किट डायग्राम दिलेली असेल त्याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे, सोबतच स्विचिंग टेबल कन्स्ट्रक्ट करायचा आहे. स्विचिंग टेबल कन्स्ट्रक्ट करायचा आहे आणि जो काही रिझल्ट असेल तो इंटरप्रेट करायचा आहे. सोल्युशन मध्ये आपण सोल्युशनला स्टार्ट करू. डिअर स्टुडंट्स, सर्किट डायग्राम दिली आहे. पहिले आपण स्टेटमेंट्स यूज करू. फर्स्ट स्टेटमेंट P स्टेटमेंट यूज करतो. द स्विच S1 इज क्लोज्ड. P स्टेटमेंट द स्विच S1 इज क्लोज्ड. Q स्टेटमेंट द स्विच S2 इज क्लोज्ड. द स्विच S2 इज क्लोज्ड. नंतर इथे S1 डॅश आणि S2 डॅश आहे म्हणून आपण नॉट P आणि नॉट Q यूज करू. नॉट P the switch S2 dash is closed. Sorry, not P. The switch S1 dash is closed. नंतर not Q. The switch S2 dash is closed. Not Q. The switch S2 dash is closed. आता आपल्याला दिलेल्या स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे. दिलेल्या आता आपल्याला सर्किट डायग्रामचं सिम्बॉलिक फॉर्म लिहायचं आहे. सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन सर्किट इज symbolic form of given circuit is. दिलेल्या सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म. डिअर स्टुडंट्स, S1 आहे तिथे. S1 साठी यूज करू आपण स्टेटमेंट लेटर P. नंतर S1 स्विच हे S2 डॅश सोबत पॅरलल कनेक्ट केलंय म्हणून यूज करणार ऑर कनेक्टिव्ह. पॅरलल कनेक्ट केलं म्हणून यूज करणार ऑर कनेक्टिव्ह. S2 डॅश साठी आपण यूज करणार नॉट Q. S2 डॅश साठी नॉट Q यूज करणार. नंतर S2 डॅश सोबत हे स्विचेस S1 डॅश आणि S2 हे स्विचेस पॅरलल कनेक्ट केले म्हणून इथे यूज केलं ऑर कनेक्टिव्ह. S1 डॅश साठी आपण यूज करणार नॉट P आणि S1 डॅश सोबत S2 सिरीज मध्ये कनेक्ट केलाय म्हणून यूज करणार एंड. S2 साठी यूज करणार एंड कनेक्टिव्ह. अशा प्रकारे आपण सिम्बॉलिक फॉर्म लिहिलाय दिलेल्या स्टेटमेंट दिलेल्या सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म. आपल्याला याच्यापासून स्विचिंग टेबल कन्स्ट्रक्ट करायचंय. इनपुट आउटपुट टेबल कन्स्ट्रक्ट करायचं आहे. त्याच्यासाठी इथे मी या स्टेटमेंट पॅटर्नला सिम्प्लिफाय करतो. इथे ऑर कनेक्टिव्ह आहे, इथे सुद्धा ऑर कनेक्टिव्ह आहे म्हणून आपण या स्टेटमेंट पॅटर्नला असं लिहू शकतो P or not Q or not P and Q असं आपल्याला लिहिता येतं. कारण इथे ऑर कनेक्टिव्ह आहे, इथे ऑर कनेक्टिव्ह आहे. ऑर कनेक्टिव्ह असल्यानं हे दोन स्टेटमेंट मी एकत्र लिहिले आणि नंतरचं स्टेटमेंट ॲज इट इज लिहिलं असं लिहिता येतं. याचं रिझन आहे असोसिएटिव्ह लॉ. बाय युजिंग असोसिएटिव्ह लॉ आपल्याला हे लिहायचंय. आता हे का लिहिलं, रिझन काय याचं, तर आपण P चा कॉलम तयार केला असता, नॉट Q चा कॉलम तयार केला असता आणि नंतर नॉट P अँड Q चा कॉलम असता. मग तीन कॉलमचा एकत्र विचार करायची वेळ आपल्यावर आली असती. तसं न करता असं जर केलं तर आपल्याला दोन कॉलम मध्येच स्विचिंग टेबल कन्स्ट्रक्ट करता येईल ऑर कनेक्टिव्हचा यूज करून. मग आता चला आपण याचं स्विचिंग टेबल कन्स्ट्रक्ट करू. स्विचिंग टेबल इज. स्विचिंग टेबललाच आपण इनपुट आउटपुट टेबल असं म्हणतो. मग या ठिकाणी कोणकोणते कनेक्ट स्टेटमेंट्स आहेत, P Q नॉट P नॉट Q आहे. मग इथे मी लिहिणार P सेकंड Q, नंतर यूज होणार नॉट P, नंतर यूज होणार नॉट Q. आता इथे P और नॉट Q पाहिजे. मग इथे मी पहिले P और नॉट Q ऑब्टेन करून घेतो. P और नॉट Q ऑब्टेन केलं. आफ्टर दॅट नॉट P अँड Q पाहिजे, नॉट P अँड Q पाहिजे आणि मग गिवन स्टेटमेंट कंप्लीट स्टेटमेंट आपल्याला ऑब्टेन करायचं आहे. इथे मी गिवन स्टेटमेंट लिहितो.
गिवन स्टेटमेंट P or not Q मध्ये कनेक्टिव्ह ऑर आणि नॉट P अँड Q हे गिवन स्टेटमेंट. आता आपल्याला स्विचिंग टेबल कन्स्ट्रक्ट करायचं आहे, म्हणजे ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करायचं आहे. ट्रूथ टेबल मध्ये TF यूज करतो, इथे 1 0 यूज करायचे. तर P च्या कॉलम मध्ये आपण लिहिणार 1 1 0 0, Q च्या कॉलम मध्ये 1 0 1 0, नॉट P 1 च 0 आणि 1 1 0 0 च होणार 0 0 1 1, नॉट Q 1 0 1 0 च बनणार 0 1 0 1. आफ्टर दॅट नॉट P और Q चा विचार करायचा आहे. नॉट P म्हणजेच हा कॉलम विचार करणार, या कॉलमचा विचार करणार. सॉरी, हे टेबल आपण नंतर कन्स्ट्रक्ट करायचं ना. नाही, चालू आहे, बरोबर सुरू आहे. घ्या ना, P और नॉट Q घ्या ना, P और नॉट Q होईल असं. बरोबर चालू आहे ना, फ्लोमध्ये सुरू आहे ना, घ्या ना. क्लिअर दिसते सगळं. हो. आपल्याला आता कॉलम ऑब्टेन करायचा आहे P और नॉट Q चा. तर P चा कॉलम बघा आणि नॉट Q चा कॉलम बघा. या दोन कॉलम मध्ये कुठलं कनेक्टिव्ह यूज करायचं आहे? ऑर कनेक्टिव्ह यूज करायचं आहे. ऑर मध्ये काय असतं? 0 0 असेल तर 0, अदरवाइज 1. मग बघूया 0 0 0 0 नाहीये, 0 0 नाहीये, 0 0 आहे. 3 नंबरला 0 0 आहे, अदरवाइज 1 लिहिणार. 3 नंबरला 0 लिहिणार, म्हणजेच 1 1 0 1. डिअर स्टुडंट्स, आता आपल्याला समोरचा कॉलम आहे नॉट P अँड Q चा कॉलम आहे. नॉट P अँड Q बघा, हा नॉट P आणि हा Q चा कॉलम आहे. याच्यात कुठलं कनेक्टिव्ह यूज झालं? अँड कनेक्टिव्ह. अँड मध्ये काय असतं? 1 1 असेल तर 1, अदरवाइज 0. मग इथे 1 1 कुठे दिसतंय? 1 1 आहे का? नाही. 1 1 नाही. 1 1 3 नंबरला 1 1 आहे, नंतर नाहीये. 3 नंबरला 1 1, मग 3 नंबरला आपण 1 लिहिणार, अदरवाइज 0 लिहिणार. 3 नंबरला 1 लिहिणार, अदरवाइज 0 लिहिणार. आता आपल्याला लास्ट कॉलम ऑब्टेन करायचा आहे. स्टेटमेंट पॅटर्नचा लास्ट कॉलम ऑब्टेन करायचा आहे. लास्ट कॉलम मध्ये P और नॉट Q म्हणजे हा कॉलम कन्सिडर करणार, नॉट P अँड Q म्हणजेच हा कॉलम कन्सिडर करणार. आणि याच्यामध्ये कुठलं कनेक्टिव्ह आहे? तर ऑर कनेक्टिव्ह आहे. ऑर मध्ये काय असतं? 0 0 असेल तर 0, अदरवाइज 1. या ठिकाणी 0 0 नाहीये, 0 0 नाहीये, 0 0 असेल तर 0, अदरवाइज 1, अदरवाइज 1. आणि मग तुम्ही बाय युजिंग स्केल याला कंप्लीट करू शकता. या स्विचिंग टेबलच्या लास्ट कॉलम मध्ये 1 असल्यानं लॅम्प ऑलवेज ग्लो असणार, इरिस्पेक्टिव्ह ऑफ द स्टेटस ऑफ द स्विचेस. बघा, त्याचा रिझल्ट इंटरप्रेट करतो. The last column contains all 1. Therefore the lamp will glow. Lamp will glow irrespective of the status of the switches. अशा प्रकारे आपण रिझल्ट या ठिकाणी लिहिला की स्विचेस ची स्टेट कोणतीही असली तरी लॅम्प ऑलवेज ग्लो होणार, कारण स्विचिंग टेबलच्या लास्ट कॉलम मध्ये ऑल 1 कंटेन आहे. जर स्विचिंग टेबलच्या लास्ट कॉलम मध्ये झिरोज असतील, सर्वच्या सर्व झिरोज असतील, तर लॅम्प विल ऑलवेज ऑफ, लॅम्प विल नॉट ग्लो. ही गोष्ट लक्षात ठेव. ओके, लास्ट कॉलम मध्ये 1 असतील, लॅम्प विल ऑलवेज ग्लो. लास्ट कॉलम मध्ये झिरोज असतील, लॅम्प विल नॉट ग्लो. ही गोष्ट लक्षात ठेवूया. ओके डिअर स्टुडंट्स, एक्झाम्पल क्वेश्चन 4 मधलं सेकंडचं आपण पहिले त्या सर्किट डायग्रामचा सिंबॉलिक फॉर्म लिहू. तिथे स्विचेस यूज झाले S1, S2, S1' आणि S2'. मग आपण सुरुवातीला स्टेटमेंट लिहून घेऊ. लेट P स्टेटमेंट, the switch S1 is closed. The switch S1 is closed.
Q statement. The switch S2 dash is closed. S2 is closed. The switch S2 is closed. नंतर not P statement. The switch S1 dash is closed. Dear students, not Q statement. The switch S2 dash. The switch S2 dash is closed. The switch S2 dash is closed. आता स्टेटमेंट लिहून झालं. आता आपल्याला काय करायचं, त्या सर्किटचं सिंबॉलिक फॉर्म लिहायचं आहे. सिंबॉलिक फॉर्म ऑफ गिव्हन सर्किट इज, सिंबॉलिक फॉर्म ऑफ गिव्हन सर्किट इज, दिलेल्या सर्किटचा आपल्याला सिंबॉलिक फॉर्म लिहायचा आहे. डिअर स्टुडंट्स, आपल्याला माहिती आहे जर स्विचेस सिरीज मध्ये कनेक्ट असतील, या टाइप मध्ये कनेक्ट असतील तर आपण अँड कनेक्टिव्ह यूज करतो, आणि स्विचेस जर पॅरलल कनेक्ट असतील तर आपण ऑर कनेक्टिव्ह यूज करतो. तिथे पहिलं स्विच आहे S1, मग आपण S1 साठी स्टेटमेंट यूज करणार P. S1 हे स्विच समोरच्या सर्किट सोबत पॅरलल कनेक्ट केलं म्हणून आपण यूज करणार ऑर कनेक्टिव्ह. नंतर पॅरलल या ठिकाणी 2 स्विचेस कनेक्ट आहेत जे एकमेकांसोबत सिरीज मध्ये आहेत म्हणून आपण त्याला ब्रॅकेट मध्ये लिहिणार. तिथे यूज झालं S1 डॅश. S1 डॅश साठी आपण लिहिणार नॉट P. आता S1 डॅश सोबत S2 डॅश हे स्विच सिरीज मध्ये कनेक्ट झालं म्हणून आपण यूज करणार अँड कनेक्टिव्ह, आणि S2 डॅश साठी आपण यूज करणार नॉट Q. S2 डॅश साठी नॉट Q यूज करणार. आता या सर्किट सोबत, यानं रिप्रेझेंट केलेल्या सर्किट सोबत रिमेनिंग सर्किट पॅरलल कन्स्ट्रक्ट केलंय म्हणून आपण यूज करणार ऑर कनेक्टिव्ह. नंतर स्विच आहे S1 साठी आपण P स्टेटमेंट यूज करणार. S1 सोबत S2 हे स्विच सिरीज मध्ये कनेक्ट केलं म्हणून आपण अँड Q यूज करणार. अशा प्रकारे आपण या सर्किट डायग्रामचं सिंबॉलिक फॉर्म लिहिलं. बघा, या ठिकाणी होतं S1 साठी यूज केला आपण P. S1 सोबत रिमेनिंग स्विचेस पॅरलल कनेक्ट केलेत म्हणून लिहिलं ऑर. मग सेकंड पार्ट मध्ये 2 स्विचेस कनेक्टेड इन सिरीज, S1 डॅश होतं नॉट P, सिरीज होतं अँड S2 डॅश होतं नॉट Q. मग याच्या सोबत रिमेनिंग स्विचेस पॅरलल कनेक्ट केलेत म्हणून यूज केलं ऑर कनेक्टिव्ह. S1 साठी P, S2 साठी Q, आणि S1 आणि S2 हे 2 स्विचेस सिरीज मध्ये कनेक्ट केलेत म्हणून यूज केलं त्याचं अँड कनेक्टिव्ह. नाउ वी कन्स्ट्रक्ट स्विचिंग टेबल कन्स्ट्रक्ट करू. डिअर स्टुडंट्स, स्विचिंग टेबल कन्स्ट्रक्ट करण्यासाठी इथे ऑर कनेक्टिव्ह होतं, इथे ऑर कनेक्टिव्ह होतं, म्हणून बाय युजिंग असोसिएटिव्ह लॉ मी फर्स्ट आणि सेकंड पार्टला रेक्टँग्युलर ब्रॅकेट मध्ये लिहिलं आणि नंतर थर्ड पार्ट वेगळा लिहिला. पॉइंट क्लिअर? असं केल्यानं आपल्याला 3 कॉलम्सचा एकत्रित विचार करण्याची गरज नाही पडत आहे. आपण आता इथे पहिले या 2 कॉलम्सचा विचार करणार आणि मग या 2 कॉलमचं हे इतकं सिंबॉलिक फॉर्म असणार आणि याच्यासोबत नंतर P अँड Q चा विचार करणार. ओके, असोसिएटिव्ह लॉ यूज करून आपल्याला या 2 स्टेटमेंट एकत्र लिहिता येतात, लक्षात ठेवू. आता डिअर स्टुडंट्स, आपल्याला स्विचिंग टेबल कन्स्ट्रक्ट करायचं आहे. मग स्टेटमेंट पॅटर्न ही आहे. मग आता कॉलम हेडिंग्स काय असणार, तर आपल्याला इथे कशाची गरज आहे, तर आपल्याला P पाहिजे, Q पाहिजे, सोबतच नॉट P आणि नॉट Q सुद्धा पाहिजे. म्हणून मी पहिले P, आफ्टर दॅट Q, नंतर नॉट P, नंतर नॉट Q इतकं लिहून घेतलं. चला, नंतर काय पाहिजे ते आपल्याला ही फर्स्ट ब्रॅकेट ऑब्टेन करायची आहे. तर फर्स्ट ब्रॅकेट ऑब्टेन करण्यासाठी हा पार्ट P तर आहे आमच्याजवळ, पण आपल्याकडे हा पार्ट नाहीये. नॉट P पण आहे, नॉट Q पण आहे. मग आपण त्या 2 स्विचेस त्या ठिकाणी नॉट P आणि नॉट Q ऑब्टेन करू शकतो. या ठिकाणी नॉट P अँड नॉट Q आपल्याला ऑब्टेन करता येईल. सोबतच फर्स्ट ब्रॅकेट आपल्याला ऑब्टेन करता येईल. फर्स्ट ब्रॅकेट आहे P और नॉट P अँड नॉट Q. ही ब्रॅकेट आपण ऑब्टेन केली. आता आपल्याला फर्स्ट कंप्लीट ब्रॅकेट ऑब्टेन झाली आहे. आता सेकंड ब्रॅकेट ऑब्टेन, सेकंड पार्ट आहे P अँड Q. इझिली आपल्याला इथे P अँड Q लिहिता येतं. आणि आता आपल्याला लिहायचं आहे कंप्लीट स्टेटमेंट पॅटर्न.
कंप्लीट स्टेटमेंट पॅटर्न मी इथे लिहितोय. कंप्लीट स्टेटमेंट पॅटर्न असणार आहे पी ऑर नॉट पी अँड नॉट क्यू आणि ऑर पी अँड क्यू. हे कंप्लीट स्टेटमेंट पॅटर्न त्या ठिकाणी आपण लिहिलंय. चला आता स्टार्ट करू स्विचिंग टेबल कन्स्ट्रक्ट करायला. या ठिकाणी पी च्या कॉलम मध्ये आपण लिहिणार 1 1 0 0. क्यू च्या कॉलम मध्ये लिहिणार 1 0 1 0. नॉट पी च्या कॉलम मध्ये लिहिणार आपण 0 0 1 1 0 0 1 1. नॉट क्यू च्या कॉलम मध्ये लिहिणार 0 1 0 1. डिअर स्टुडंट्स, आता नॉट पी आणि नॉट क्यू, नॉट पी अँड नॉट क्यू चा कॉलम ऑब्टेन करायचा आहे. मग या दोन कॉलम्स मध्ये नॉट पी आणि नॉट क्यू च्या कॉलम मध्ये कुठलं कनेक्टिव्ह यूज झालंय? अँड. आपल्याला माहित आहे अँड मध्ये 1 1 असेल तर 1 अदरवाइज 0. 1 1 शेवटी आहे, शेवटी 1 आणि अदरवाइज या ठिकाणी काय असणार आहे? 0च असणार आहे. आता आपल्याला पी ऑर नॉट पी अँड नॉट क्यू म्हणजे ही ब्रॅकेट आणि पी ब्रॅकेट या दोघांचा विचार करायचा आहे. आणि मध्ये यूज झालेलं कनेक्टिव्ह आहे ऑर. मध्ये यूज झालेलं कनेक्टिव्ह आहे ऑर. आणि आपल्याला ऑर मध्ये काय असतं माहिती आहे? 0 0 असेल तर 0 अदरवाइज 1. या ठिकाणी 0 0 नाहीये, 0 0 नाहीये, 0 0 आहे, 3 नंबरला आहे, इथे पण नाहीये. म्हणजे 3 नंबरला 0 लिहिणार आपण, अदरवाइज 1 लिहिणार. 3 नंबरला 0 अदरवाइज 1. अशा प्रकारे आपण हे ऑब्टेन केलं. आता बेसिक कॉलम आहे पी अँड क्यू चा. पी चा कॉलम बघा, क्यू चा कॉलम बघा, अँड कनेक्टिव्ह यूज करा. अँड मध्ये आपल्याला माहिती आहे 1 1 असेल तर 1 अदरवाइज 0. मग फर्स्ट अटेम्प्टला 1 असणार, अदरवाइज 0च असणार. डिअर स्टुडंट्स, आता लास्ट कॉलम आपल्याला ऑब्टेन करायचा आहे. त्या लास्ट कॉलम मध्ये आपल्याला या दोन कॉलम्सचा विचार करायचा आणि या दोन कॉलम्स मध्ये कनेक्टिव्ह कुठलं यूज झालंय? ऑर कनेक्टिव्ह यूज झालंय. ऑर मध्ये 0 0 असेल तर 0 अदरवाइज 1 म्हणतो आपण. मग या ठिकाणी 3 नंबरला 0 आहे, अदरवाइज 1 असणार. 3 नंबरला 0, 3 नंबरला 0 म्हणजेच या ठिकाणी 1 1 0 1. अशा प्रकारे आपल्याला लास्ट कॉलम मिळाला. बघा 0 0 नाहीये म्हणून 1 लिहिला, 0 0 नाहीये म्हणून 1 लिहिला, 0 0 आहे म्हणून 0 नाहीये म्हणून आपण काय केलं? 1 लिहिला. डिअर स्टुडंट्स, स्विचिंग टेबलचा लास्ट कॉलम च्या एंट्रीज आपल्याला मिळाल्यात 1 1 0 1. ज्यावेळेस एंट्री 1 असते तेव्हा लॅम्प ग्लो असतो. ज्यावेळेस एंट्री 0 असते त्यावेळेस लॅम्प ग्लो नसतो. गोष्ट लक्षात ठेवू. मग आता इथे थर्ड नंबरला 0 आहे म्हणजे थर्ड नंबरला लॅम्प ग्लो होणार नाहीये. मग थर्ड नंबरला जर आपण या ठिकाणी स्विचेस, मेन स्विचेस S1 आणि S2 आहे, त्याच्यासाठी आपण P आणि Q स्टेटमेंट यूज केल्यात. मग थर्ड नंबरला P स्टेटची ट्रूथ व्हॅल्यू, P स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? इथे 0 आहे. म्हणजे S1 स्विच हे ओपन असणार आणि Q ची थर्ड नंबरला ट्रूथ व्हॅल्यू 1 आहे. म्हणजे S2 हे स्विच ऑन असणार तेव्हा लॅम्प ग्लो नसणार. मीन्स व्हॉट? द लॅम्प विल नॉट ग्लो. द लॅम्प विल नॉट ग्लो when switch S1 is open. Switch S1 is open and switch S2 is closed. And switch S2 is closed. Otherwise या ठिकाणी फक्त थर्ड अटेम्प्टला 0 आहे, अदरवाइज 1 आहे म्हणजेच लॅम्प ग्लो होणार. म्हणजेच otherwise the lamp will glow. Otherwise the lamp will glow. Otherwise the lamp will glow. Dear students, या ठिकाणी थर्ड अटेम्प्टला 0 आहे म्हणजे थर्ड अटेम्प्टला लॅम्प ग्लो होणार नाही. कधी ग्लो होणार नाही? जेव्हा स्विच S1 हे ओपन असणार म्हणजे ऑफ असणार आणि स्विच S2 हे क्लोज असणार म्हणजे ऑन असणार. त्या सिच्युएशनला लॅम्प ग्लो होणार नाही. अदरवाइज लॅम्प विल ऑलवेज ग्लो. आता आपण जर स्विचिंग सर्किटचा विचार केला तर आपल्याला कळणार. आता तुम्ही या ठिकाणी स्विचिंग सर्किट ऑब्झर्व करा. काय सांगितलं? लॅम्प विल नॉट ग्लो व्हेन स्विच S1 इज ओपन. आता जर स्विच S1 ओपन असेल, स्विच S1 ओपन असेल तर इथनं करंट पास होणार नाही, इथनं करंट पास होणार नाही, समोर करंट पास होणार नाही, लॅम्प ग्लो होणार नाही. आता S1 ओपन आहे मग इथनं सुद्धा करंट पास होणार नाही, पण
S1 जेव्हा ओपन असतं तेव्हा S1 डॅश क्लोज असतं. मग तुमच्या मनात येणार की इथनं तर करंट पास होणार. अरे पण इथनं करंट जरी पास झाला तरी S2 हे स्विच क्लोज आहे. S2 हे स्विच क्लोज आहे. S2 क्लोज आहे म्हणजे S2 डॅश ओपन आहे, म्हणजे करंट इथनं पास होईल, पण याच्या समोर करंट पास होणार नाही, म्हणजेच लॅम्प ग्लो होणार नाही. म्हणजे S1 ओपन असेल आणि S2 क्लोज असेल तर लॅम्प ग्लो होणार नाही. अदरवाईज अदर केसमध्ये लॅम्प त्या ठिकाणी ग्लो होणार. स्विचिंग टेबलच्या लास्ट कॉलम मध्ये 1 असेल तर इथे स्विचेस यूज झालेत S1 आणि S2. त्याच्यासाठी यूज होतात स्टेटमेंट P आणि Q. तर P लास्ट कॉलम मध्ये हा फर्स्ट 1 जर कन्सिडर केला तर P आणि Q साठी बघूया आपण. तर P ची ट्रूथ व्हॅल्यू 1 आहे, Q ची ट्रूथ व्हॅल्यू इथे 1 आहे. म्हणजे दोन्ही स्विचेस क्लोज आहे. दोन्ही स्विचेस जर क्लोज असतील तर लॅम्प विल ग्लो असं त्याचं मिनिंग होतं. म्हणजे S1 क्लोज आहे, S1 क्लोज आहे, लॅम्प ऑन असणारच, ऑलरेडी असणारच. मग आता पॅरलल केसेस मध्ये समोरच्या सिच्युएशन क्लोज असतील ओपन असतील तरी लॅम्प ग्लो असणारच. मीन्स फर्स्ट केस मध्ये लॅम्प ग्लो असणार. तुम्ही लास्ट 1 जर कन्सिडर केला, इथे लास्ट 1 जर कन्सिडर केला तर लास्ट 1 साठी स्विच S1 ओपन आहे आणि स्विच S2 पण ओपन आहे. म्हणजे दोन्ही S1 आणि S2 मधनं करंट पास नाही होते. मग आता S1 आणि S2 मधनं करंट पास नाही होते म्हणजे इथनं करंट पास होणार नाहीये, इथनं करंट पास होणार नाहीये. पण लक्षात ठेवा S1 ओपन चं मिनिंग होतं S1 डॅश क्लोज म्हणजे करंट इथनं पास होणार. S2 ओपन चं मिनिंग होतं S2 डॅश क्लोज म्हणजे करंट इथनं सुद्धा पास होणार आणि लॅम्प विल ग्लो. ओके, कळालं. क्वेश्चन 4 मधलं थर्ड सम. सर्किट डायग्राम दिली आहे. आपल्याला त्या सर्किट डायग्राम पासून सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा, नंतर स्विचिंग टेबल कन्स्ट्रक्ट करायचा आणि इंटरप्रिटेशन करायचं. तर बघूया या ठिकाणी सर्किट डायग्राम मध्ये स्विचेस यूज झालेत S1, नंतर S2 डॅश, S3 डॅश हे स्विचेस यूज झालेत. मग मी इथे स्टेटमेंट कन्सिडर केलेत. P स्टेटमेंट असणार सोल्युशन मधलं पहिलं स्टेटमेंट. P स्टेटमेंट असणार द स्विच S1 इज क्लोज्ड. Q स्टेटमेंट असणार द स्विच S2 इज क्लोज्ड. R स्टेटमेंट असणार द स्विच S3 इज क्लोज्ड. नॉट Q स्टेटमेंट असणार द स्विच S2 डॅश इज क्लोज्ड आणि नॉट R स्टेटमेंट असणार द स्विच S3 डॅश इज क्लोज्ड. डिअर स्टुडंट, सर्किट ऑब्झर्व करूया आणि त्या सर्किट पासनं सिम्बॉलिक फॉर्म लिहूया. बघा या ठिकाणी 3 स्विचेस आहे. फर्स्ट पार्ट मध्ये 3 स्विचेस आहेत जे एकमेकांसोबत पॅरलल कनेक्ट केलेले आहेत. म्हणून आपण या ठिकाणी ऑर कनेक्टिव्ह यूज करणार. S1 स्विच साठी आपण P स्टेटमेंट यूज करणार. नंतर S1 स्विच S2 डॅश आणि S3 डॅश सोबत पॅरलल कनेक्ट केलं म्हणून इथे ऑर कनेक्टिव्ह असणार. S2 डॅश साठी यूज होणार नॉट Q. नंतर पॅरलल आहे, ऑर कनेक्टिव्ह यूज होणार. S3 डॅश साठी यूज होणार नॉट R. S3 डॅश साठी नॉट R यूज होणार. अशा प्रकारे आपल्याला इथे स्टेटमेंट पॅटर्न मिळालं. आता या स्टेटमेंटनं जे सर्किट रिप्रेझेंट केलं ते सर्किट समोरच्या सर्किट सोबत सिरीज मध्ये कन्स्ट्रक्ट असल्यानं इथे आपण अँड कनेक्टिव्ह यूज करणार. समोर जे सर्किट आहे त्या सर्किट मध्ये एक स्विच आहे S1. S1 साठी आपण P यूज करणार आणि तो 2 स्विचेस सोबत पॅरलल कनेक्ट केलाय म्हणून इथे ऑर कनेक्टिव्ह यूज करणार. आणि या ठिकाणी जे 2 स्विचेस आहेत S2 आणि S3 हे एकमेकांसोबत सिरीज मध्ये कनेक्ट आहे म्हणून मी इथे ब्रॅकेट मध्ये लिहिणार. S2 साठी Q लिहिणार तर S3 साठी R लिहिणार. अशा प्रकारे दिलेलं सर्किट आपण सिम्बॉलिक फॉर्म लिहिलं. बघा परत एकदा सांगतो. S1 साठी P यूज करणार, पॅरलल आहे ऑर कनेक्टिव्ह. S2 डॅश साठी नॉट Q यूज करणार, पॅरलल आहे ऑर कनेक्टिव्ह. S3 डॅश साठी नॉट R यूज करणार.
S3 डॅश साठी नॉट आर यूज करणार, मग हे सर्किट समोरच्या सर्किट सोबत सिरीज मध्ये कनेक्ट केलं मग अँड यूज करणार. S1 साठी पी स्टेटमेंट यूज करणार, S1 रिमेनिंग स्विचेस सोबत पॅरलल कनेक्ट केलं मग ऑर यूज करणार. जे उरलेले 2 स्विचेस आहेत ते एकमेकांसोबत सिरीज मध्ये कनेक्ट केले म्हणून Q अँड R म्हणणार. S2 सिरीज मध्ये आहे S3 सोबत म्हणून Q अँड R म्हटलं. अशा प्रकारे आपण याचा सिंबॉलिक फॉर्म लिहिला. सर्किट डायग्रामचा सिंबॉलिक फॉर्म होता P or not Q or not R and P or Q and R. आपल्याला स्विचिंग टेबल कन्स्ट्रक्ट करायचं. या ठिकाणी फर्स्ट ब्रॅकेट मध्ये 2 OR कनेक्टिव्ह असल्यानं बाय युजिंग असोसिएटिव्ह लॉ आपल्याला 2 स्टेटमेंट ब्रॅकेट मध्ये लिहिता येतात आणि या ठिकाणी आपण P OR असं लिहून घेतलं म्हणजे आपल्याला स्विचिंग टेबल कन्स्ट्रक्ट करायला त्याची मदत होईल. आता आपण स्विचिंग टेबल कन्स्ट्रक्ट करूया. इथे सिंपल स्टेटमेंट यूज झाल्यात P, Q आणि R. मग या ठिकाणी फर्स्ट स्टेटमेंट असणार P, सेकंड स्टेटमेंट असणार, सेकंड कॉलम हेडिंग असणार Q, थर्ड कॉलम हेडिंग असणार R. आता आपल्याला जर फर्स्ट ब्रॅकेट ऑब्टेन करायची असेल तर फर्स्ट ब्रॅकेट मधला फर्स्ट पार्ट P आपल्या जवळ आहे बट सेकंड पार्ट नाहीये. मग सेकंड पार्ट ऑब्टेन करण्यासाठी नॉट Q लागणार आहे, नॉट R लागणार आहे. म्हणून याच्या नंतरचं कॉलम हेडिंग असणार आहे नॉट Q आणि नंतरचं कॉलम हेडिंग असणार नॉट R. आता नॉट Q और नॉट R हे ऑब्टेन करू. नॉट Q और नॉट R. आता ही ब्रॅकेट ऑब्टेन झाली, P पण आहे आपल्या जवळ, मग आपण फर्स्ट ब्रॅकेट या ठिकाणी ऑब्टेन करू शकतो. P और नॉट Q और नॉट R ही ब्रॅकेट आता आपण ऑब्टेन केली म्हणजेच अँड कनेक्टिव्हच्या लेफ्ट साइडचा पार्ट आपल्याला मिळाला. आता सेकंड पार्टचा विचार केला तर आपल्याला गरज आहे या ठिकाणी या ब्रॅकेटची Q अँड R या ब्रॅकेटची गरज आहे. Q अँड R या ब्रॅकेटची गरज आहे. सोबत आता आपल्याला P और Q अँड R पण ऑब्टेन करता येईल. P कॉलम आहे आपल्या जवळ आणि Q अँड R आत्ताच आपण ऑब्टेन केलेला आहे इथे Q अँड R. मग ही स्टेटमेंट आपल्याला ऑब्टेन करता येईल. मी अँड कनेक्टिव्हच्या लेफ्ट साइडचा जो पार्ट आहे तो A या कॉलमनं डिनोट करतो आणि राईट साइडचा जो पार्ट आहे तो B या कॉलमनं डिनोट करतो म्हणजेच आमचं स्टेटमेंट पॅटर्न असणार आहे A अँड B हे आमचं स्टेटमेंट पॅटर्न असणार आहे. चला आता आपण स्विचिंग टेबल कन्स्ट्रक्ट करूया. स्विचिंग टेबल इथे 3 स्टेटमेंट असल्यानं P च्या कॉलम मध्ये असणार 4 1 1 2 3 4 आणि 4 0 आणि किती 0 4 0. Q च्या कॉलम मध्ये 2 1 असणार 2 0 असणार 2 1 असणार 2 0 असणार. नंतर R च्या कॉलम मध्ये 1 0 1 0 1 0 1 0 हे R च्या कॉलम मध्ये असणार. आपल्याला नॉट Q पाहिजे, नॉट Q पाहिजे, नॉट स्टेटमेंट आहे. मग Q च्या कॉलम मध्ये जिथे 1 असेल त्याचं 0 बनवा, 0 असेल तर 1 बनवा. तर Q च्या कॉलम मध्ये आपल्याला माहिती आहे 2 1 2 0 2 1 2 0 असतं म्हणून नॉट Q असणार 2 0 2 1 2 0 2 1. नंतर नॉट R आपल्याला माहिती आहे R च्या कॉलम मध्ये 1 0 1 0 1 0 1 0 असतं मग नॉट R च्या कॉलम मध्ये 0 1 0 1 0 1 0 1 असणार आहे. आता आपल्याला नॉट Q और नॉट R ऑब्टेन करायचंय म्हणजेच या 2 कॉलम मध्ये या लास्टच्या 2 कॉलम मध्ये या 2 कॉलम्स मध्ये ऑर कनेक्टिव्ह यूज करायचंय. ऑर कनेक्टिव्ह मध्ये असतं 0 0 असेल तर 0 अदरवाइज 1. या ठिकाणी आहे 0 0 असेल तर 0 अदरवाइज 1 0 0 असेल तर 0 अदरवाइज 1 अदरवाइज 1 0 0 आहे म्हणून 0 लिहिलं. अदरवाइज या ठिकाणी 1 असणार, इथे अदरवाइज 1 असणार, इथे पण अदरवाइज 1 असणार. म्हणजे नॉट Q और नॉट R मध्ये आपल्याला या व्हॅल्यूज मिळाल्या. आता P कॉलम बघायचा आणि आता जो ऑब्टेन केला नॉट Q नॉट R और नॉट R वाला कॉलम बघायचा. या 2 कॉलम मध्ये ऑर कनेक्टिव्ह यूज करायचंय. बघा P चा कॉलम बघा आणि आत्ताचा कॉलम बघा, याच्यामध्ये कुठलं कनेक्टिव्ह यूज करायचं आहे ऑर कनेक्टिव्ह यूज करायचं. ऑर मध्ये काय असतं 0 0 असेल तर 0. बघा फर्स्ट नंबरला P च्या कॉलम मध्ये पहिले 4 1 असतात, 0 असण्याचा प्रश्नच नाही म्हणून आपण 5व्या एंट्री पासून विचार करू. 0 0 असणारच नाही पहिल्या 4 एंट्रीज मध्ये म्हणून फर्स्ट 4 या ठिकाणी 1 असणार 1 1 1 1. आता नंतरच्या एंट्रीजचा विचार करू.
याची फिफ्थ एंट्री 0 आहे, याची फिफ्थ एंट्री 0 आहे. 0 0 असेल तर 0. आता या ठिकाणी 1 आहे म्हणून 0 येणारच नाही, म्हणजेच या ठिकाणी 3 1 असणार आहे, 3 1 असणार आहे. असं आपल्याला अँड कनेक्टिव्हच्या लेफ्ट साइडचा पार्टचा कॉलम मिळाला. आता आपल्याला ऑब्टेन करायचा Q अँड R. Q अँड R. अँड मध्ये असतं 1 1 असेल तर 1, अदरवाइज 0. Q अँड R 1 1. बघा इथे फर्स्ट नंबरला 1 आहे, सेकंडला 1 1 नाहीये, थर्डला नाहीये, फोर्थला नाहीये, फिफ्थला आहे, 6 7 आणि 8 ला नाहीये. म्हणजे फर्स्ट नंबरला आणि फिफ्थ नंबरला 1 1 आहे, फर्स्ट आणि फिफ्थ नंबरला 1 1 आहे, अदरवाइज 1 1 नाहीये म्हणजे अदरवाइज 0 लिहिणार. फर्स्ट नंबरला 1 लिहिणार, 0 0 0. फिफ्थ नंबरला 1 लिहिणार, 0 0 0. आता आपल्याला ऑब्टेन करायचं P और Q अँड R. तर जनरली तुम्हाला P च्या कॉलम मधल्या एंट्रीज माहित असतात. पहिले 4 1 असतात, नंतरचे 4 झिरोज असतात आणि त्याच्यासोबत यूज करायचा आहे हा कॉलम आणि मध्ये कनेक्टिव्ह यूज करायचा आहे ऑर. ऑर कनेक्टिव्ह मध्ये असतं 0 0 असेल तर 0, अदरवाइज 1. तर P च्या कॉलम मध्ये पहिले 4 1 असतात, पहिले 4 1 असतात म्हणजे 0 0 नसणारच आहे. म्हणून या ठिकाणी आपण पहिले 4 1 लिहूया. 1 2 3 4. पहिले 4 काय लिहिणार आहे 1. आता नंतर शेवटचे 4 जे असणारे P च्या कॉलम मध्ये ते झिरोज असणार आणि या स्टेटमेंट मध्ये शेवटचे 3 झिरोज आहे म्हणजे या ठिकाणी 0 1 येणार. 0 1 असेल तर आपण 1 लिहिणार, 0 0 असेल तर 0, 0 0 असेल तर 0, 0 0 असेल तर 0. अशा प्रकारे तुम्ही P और Q अँड R चा कॉलम ऑब्टेन करू शकता. आता अँडच्या राईट साइडचं स्टेटमेंट पॅटर्न ऑब्टेन झालं, लेफ्ट साइडचं स्टेटमेंट पॅटर्न ऑब्टेन झालं. मी लेफ्ट साइडच्या स्टेटमेंट पॅटर्नला A नाव दिलं, राईट साइडच्या स्टेटमेंट पॅटर्नला B नाव दिलं आणि याच्यामध्ये कुठलं कनेक्टिव्ह यूज होतं तर अँड कनेक्टिव्ह यूज होतं. अँड मध्ये असतं 1 1 असेल तर 1, अदरवाइज 0. 1 1 असेल तर 1. बघा इथे 1 1 आहे मग इथे 1 लिहिणार. 1 1 असेल तर 1, 1 1 असेल तर 1, 1 1 असेल तर 1, अदरवाइज 0, अदरवाइज 0, अदरवाइज 0, अदरवाइज 0. म्हणजे पहिले 4 1 असणारे, पहिले 4 1 असणार, नंतरचे 4 झिरोज असणार. पहिले 4 1 असणार, नंतरचे 4 झिरोज असणार. मग आता या स्टेटमेंट A अँड B चा लास्ट म्हणजे या स्टेटमेंट पॅटर्नचा, या स्विचिंग टेबलचा लास्ट कॉलम जर आपण ऑब्झर्व केला तर त्याचे पहिल्या 4 एंट्रीज 1 आहे, नंतरच्या 4 एंट्रीज 0 आहे आणि P स्टेटमेंट जे आहे त्याच्या कॉलम मधल्या एंट्रीज बघितल्या तर पहिले 4 1 आहे, नंतरचे 4 झिरोज आहे. म्हणजेच स्टेटमेंट पॅटर्नला आपण जर सिम्प्लिफाय केलं तर ते इक्वल टू P मिळतं. स्टेटमेंट पॅटर्नला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर ते इक्वल्स टू P मिळतं. मग आपल्याला असं इंटरप्रेट करता येतं की जेव्हा स्विच S1 हा क्लोज असणार तेव्हा लॅम्प L ऑन असणार. स्विच S1 जेव्हा क्लोज असणार तेव्हा लॅम्प ऑन असणार. बघा तुम्ही इथे स्विच S1 क्लोज असेल, स्विच S1 क्लोज असेल, लॅम्प ऑन असणार. S2 आणि S3 हे ओपन क्लोज आहे की ओपन आहे याच्याशी त्याचं काहीच घेणं देणं नाही. फक्त स्विच S1 क्लोज असला तर लॅम्प ऑन असणार आहे. तुम्हाला अजून चांगल्या रीतीनं सर्किट डायग्राम पासनं कळेल. बघा स्विच S1 जेव्हा क्लोज असणार, जेव्हा स्विच S1 क्लोज असणार इथनं करंट पास होणार. स्विच S1 क्लोज आहे, इथनं करंट पास होणार आणि लॅम्प L ऑन असणार इरिस्पेक्टिव्ह एनी स्टेटस ऑफ स्विच S2 अँड S3. आणि म्हणून आपण आता रिझल्ट या ठिकाणी लिहूया. द लॅम्प L will glow. The lamp L will glow if switch S1 is closed. Switch S1 is closed. Irrespective any status of S2 and S3. स्विच S2 आणि S3 चं स्टेटस काही असलं ते ओपन असो क्लोज असो याच्याशी काही घेणं देणं नाहीये. स्विच S1 जर क्लोज असेल
तर त्या सर्किट मधनं करंट फ्लो होणार आणि लॅम्प ऑलवेज ऑन असणार. ओके, समजलं असेल.